महोदय, प्रश्न क्रमांक 247 आपल्याबरोबर. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर येथील हे शासकीय वैद्यकीय रुग्णालय, महाविद्यालय आणि रुग्णालय ज्याला घाटी असं म्हटलं जातं, हे मराठवाड्याच्या राजधानीच्या शहरात आहे आणि हे नुसतं मराठवाड्यासाठी उपयुक्त नाही तर शेजारचा उत्तर महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा असेल, चाळीसगाव असेल, इकडं अहिल्यानगर असेल आणि इकडे विदर्भातले बुलढाणा जिल्हा असेल, या सगळ्याहूनही मोठ्या संख्येने रुग्ण सभापती महोदय या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात. आणि म्हणून सभापती महोदय, डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाऊन एका इमारतीचं भूमिपूजन केलं, एकाचं उद्घाटनही केलेलं आहे. परंतु सभापती महोदय, ही नवीन जी शस्त्रक्रिया ऑपरेशनसाठी लागणारी इमारत आहे ती बांधण्यासाठी आपण त्याची आर्थिक तरतूद केलेली आहे का, याला मंजुरी दिलेली आहे का, आणि दिली नसेल तर हे देण्याच्या बाबतीमध्ये तातडीनं शासन कधी कारवाई करणार आणि त्याचं स्वरूप काय असेल, असा माझा अतिशय मुद्देसूद, ज्याला कंसात स्पेसिफिक म्हणतात, असा प्रश्न. सभापती महोदय, हे खरं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर घाटी ही 1960 मध्ये याची स्थापना झाली आणि सदर रुग्णालयाची मुख्य शस्त्रक्रिया इमारत ही 55 वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी 700 कोटीच्या वर रकमेचं बांधकामाला परवानगी द्यावी असं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं. आणि मला सांगायला आनंद होतोय की 7 मार्च 2025ला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील हाय पॉवर कमिटीनं त्याला मान्यता दिली आणि मला वाटतं 8 दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता होईल आणि लवकरात लवकर याची निविदा प्रसिद्ध होईल. छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. नवनिर्वाचित सदस्य संजय केनेकर. सभापती महोदय, अतिशय अगोदर हात चांगल्याने सांगतोय. नवीनला सगळ्याला दिला. मराठवाड्यातील राजधानीच्या या शहरामध्ये बोलणं झालं आणि तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे जळगाव असो, नगर असो, या सर्व बाजूने या मराठवाड्याच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने आपले पेशंट येतात आणि त्या पेशंटच्या बाजूने बघता जे बिल्डिंगचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने होत नाही. परंतु बरेच जण याच्यामुळे उपेक्षित राहतात आणि करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या मराठवाड्यातल्या घाटी हॉस्पिटल जिला म्हणलं जातं शासकीय विद्यालय, जितक्या चांगल्या पद्धतीने काम केलं त्यामुळे सर्व आजूबाजूच्या लोकांचा इतका विश्वास या शासकीय हॉस्पिटलवर बसलेला आहे आणि त्यामुळे याची गतिमानता वाढून जर हे केलं तर बरेच जण याचा लाभ घेतील. उपेक्षित आता सध्या बरेच जण आहे, बरेच रुग्ण याच्यामुळे उपेक्षित राहिलेले आहेत, त्यामुळे ही गतिमानता वाढवली पाहिजे. मंत्री महोदय. अध्यक्ष सभापती महोदय, या हॉस्पिटलमध्ये रोज 2,500 बाह्य रुग्ण म्हणजे ओपीडी इथं दरवेळेला होती. विशेषतः खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात गरीब विशेषतः इथं रुग्ण येत असतात. आता आपण 2-3 तरी व्यवस्था आता चांगल्या केलेल्या आहेत की आपण सुपर स्पेशालिटी नुकतंच आपण ज्याचं उद्घाटन केलं आणि मला वाटतं त्यात 7 विषयामध्ये अतिविशेष उपचार या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत. सध्या या रुग्णालयात बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, मेंदूच्या लहान मोठ्या सर्जरीज, प्लॅस्टिक सर्जरी, मूत्रशयाची सर्जरी या तर आपण रोज करतोय. त्याशिवाय इथं कॅन्सरचं एक मोठी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि नुकतीच या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी सुद्धा आता व्हायला लागलेल्या आहेत. मला वाटतं घाटी रुग्णालय ज्याचा उल्लेख त्यांनी केला हे मराठवाड्यातलं अतिशय लोकांच्या, गरीब लोकांचं एक चांगलं आरोग्याचं स्थान आहे. या ठिकाणी सगळ्या व्यवस्था पूर्ण करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे. माननीय विरोधी पक्षनेते महोदय, मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे की 1960 ची स्थापना आहे, म्हणजे 64 वर्षापूर्वीचं 65 वर्षापूर्वीचं ही इमारत आहे. मला सांगा
की 65 वर्षापूर्वीचं आताच्या घडीला आपण या इमारतीची कोणत्याही 30 वर्ष लाईफ पकडतो आणि याला 65 वर्ष झालेलं आहे. 65 वर्ष झालेले आहे आणि माननीय शिंदे साहेब इथं समोर बसलेले आहे. शिंदे साहेब माननीय शिंदे साहेब इथं बसलेले आहेत. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी त्यांनी तिथं व्हिजिट केली होती आत्ता मागच्या वर्षीच्या, आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती वाढीव मनुष्यबळाची पण आणि 836 कोटी रुपयाची पण. सभापती महोदय, 1200 बेडचं हॉस्पिटल आहे, प्रत्यक्षात 2000 रुग्ण या हॉस्पिटलमध्ये. मग आता आपण म्हणाल कुठं खाली कुठं इकडं तिकडं, आणि ओपीडी 2-3 हजाराची वेगळी, आणि म्हणजे आत्ताच्या घडीला 2000 पेशंट तिथं ऍडमिट असतातच. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. प्रश्न असा आहे की आपण 1200 बेडचं हॉस्पिटल आहे, त्या हिशोबाने स्टाफ आहे, रोज प्रत्यक्षात तिथं 2000 पेशंट रोज असतात. आता तुम्ही सांगितलं सुपर स्पेशालिटी केंद्राची योजना ही केंद्राच्या मार्फत हे झालेलं आहे. माझा मुद्दा असा आहे की इतक्या दिवसांना पेंडिंग आहे, 65 वर्ष एखाद्या इमारतीला होतात आणि राज्य सरकार त्याच्याविषयी प्रायोरिटीनं लक्ष देत नाही. आणि म्हणून घाटीचं मला असं वाटतं महत्त्व मी काय सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच या चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पण स्ट्रक्चरल ऑडिटच्या अँगलने 65 वर्षाची इमारत राहू कशी शकते? 2-4 वर्षांनी ती पडेल अशा प्रकारची स्थिती झाली सभापती महोदय. आणि म्हणून हे काम गतीनं, एकदम गती म्हणजे तीव्र गतीनं मला असं वाटतं येणार काळात होण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेबांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे, मराठवाड्याच्या विकासामधला महत्वाचा तो घटक आहे. आणि म्हणून याला गतीनं हे 768 836 कोटी रुपयाची योजना आहे, लवकरात लवकर तीव्र गतीनं किती काळात पूर्ण करणार हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, आता जो मूळ मुद्दा होता की संभाजीनगरच्या या घाटी हॉस्पिटलमध्ये आपण शस्त्रक्रियेची इमारत ही फार जुनी झाली होती, त्याला नवीन करायची होती. त्याला जवळजवळ आपण 831 कोटीचं त्याला परवा मंजुरी दिली. आता लवकर काम चालू होईल. आता जे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे की असं इमारत जर कधी फार जुनी काही झालेल्या असतील बाकीच्या, तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जाईल आणि तात्काळ तिथं इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रसाद लाड. खरं तर सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली, त्याचं मी प्रथमतः स्वागत करतो. परंतु यामध्ये जवळजवळ 606 भूखंडाचं आरेखन करून वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी 524 भूखंडावर काम सुरू आहे. 20 भूखंडाचं वाटप अजून झालेलं नाही आणि ते मोकळे आहेत. आणि जवळजवळ 62 भूखंडाची सध्या स्थिती काय आहे? प्रश्न दुसरा आहे. नाही चुकून झालं. संभाजीनगरचा असलं तरी राज्याचा आहे ना साहेब. नाही, भूखंड हा पहिल्या प्रश्नात होता. या नवीन शस्त्रक्रिया इमारतीसाठी अर्थसंकल्पात कितीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे त्याची मला माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 1, या प्रकरणी प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाकडून प्रस्तावाबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सध्या स्थिती काय, हा प्रश्न क्रमांक 2. मंत्री महोदय. सन्मान्य सभापतीमध्ये मगाशी मी उत्तर दिलेलं आहे. त्याला 765 कोटी रुपये आता मंजूर झालेले आहेत. लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन अमित गोरके निवेदन काढतोय. स्पेसिफिक. अमित गोरके. विक्रम काळे लास्ट. महोदय, खरं म्हणजे आदरणीय मंत्री महोदयाचं मी अभिनंदन करीन की राज्यामधले कदाचित ते पहिले वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत की पदभार घेतल्याबरोबर राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी बैठक घेतली आणि आढावा घेतला. मागच्या डिसेंबर महिन्यात सुद्धा मंत्री महोदय घाटीमध्ये आलेले होते. आता सभापती महोदय, ही जे शासन सारखं उत्तर देतं लवकरात लवकर, ही लवकर कधी येतं सभापती महोदय? मग सभापती महोदय, मला हे आरोग्याच्या संबंधित आहे. मंत्री महोदय, आपल्याकडून ही अपेक्षा आहे, आपण वजनदार मंत्री आहात, आपण एकदा काम हातात घेतलं की तडीच नाही. आता किमान हे जूनच्या अगोदर याचं भूमिपूजन होईल काय? शस्त्रकार आगाराची ही बिल्डिंग, हा एक महत्त्व, हा एक विषय. आणि आता विरोधी पक्ष नेत्यांनी जे म्हटलेलं आहे की 65 वर्ष हे मुख्य इमारतीला झाले, आपण पण पाहिलं त्या दिवशी
त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ती इमारत बांधण्याविषयी सुद्धा आपण एकदा संभाजीनगरला यावं, आढावा बैठक घ्यावी. आमच्या पण काही सूचना त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आहेत. अजून बेडची संख्या आपल्याला वाढवावी लागते. त्याचा सगळा आढावा घेऊन एक बृहताराकडून त्या हॉस्पिटलला त्या जलद गतीनं मंजुरी देण्याबाबत आपण निर्णय करणार का, असे दोनच प्रश्न. सभापती महोदय, आता प्रशासकीय मान्यता ही या आठवड्यात दिली जाईल. त्याला निविदा काढण्यासाठी आपण त्या यंत्रणेला सांगू. निविदेचा कालावधी 1 महिना असेल. त्यानंतर निविदा पूर्ण L1 कोड येईल, तो निविदेकाराला आपण काम करायला सांगणार आहोत. मला वाटतं 1 जून असं काय करता येणार नाही, पण 1-2 महिन्याच्या आत काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याचे आपण निश्चितपणे प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.